तुम्हाला डिजिटली सुटका पाहिजे असेल तर हं. आम्हाला एवढे रुपये द्या, नाही तर आम्ही तुम्हाला अरेस्ट करू. अच्छा. आणि माणूस इथंच पॅनिक होतो, घाबरतो आणि त्याचाच फायदा हे सायबर गुन्हेगार जे बनावट पोलीस अधिकारी असतात ते घेतात. अच्छा. तर म्हणून एकच सर्वांना सांगेल की डिजिटली अटक हा प्रकार कायद्यात नाही. अच्छा. कायद्यात फक्त अरेस्ट शब्द आहे. अच्छा. डिजिटल अरेस्ट हे सायबर प्रकारच नाही. गुन्हेगारांनी घडून आणलेला हां. शब्द. अच्छा. कायद्यामध्ये डिजिटल अटक असं जर करताच येतच नाही. म्हणजे फक्त पोलीस अधिकारी नव्हे तर इव्हन न्यायाधीश लोकांच्या नावाने देखील व्हिडिओ कॉल येतात की अच्छा. असं गुन्हा केला, आम्ही तुम्हाला आजच शिक्षा देतोय. नाही काय करायचं असेल तर आम्ही साहेबांना मॅनेज करतो, तुम्ही आम्हाला एवढे पैसे ऑनलाईन टाका. म्हणजे हे ही सर्व सगळ्यांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की की डिजिटल डिजिटल अटक. अरेस्ट हा प्रकारच नाहीये. जर तसा व्हिडिओ कॉल येत असेल तर आपल्या दर्शकांसाठी पण ही खूप इम्पॉर्टंट माहिती आहे की डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नाहीये. ते फक्त ऑनलाईन सायबर फ्रॉड जे आहेत त्यांनी फक्त क्रिएट केलेली एक संकल्पना आहे. तर असं जर तुमच्या सोबत होत असेल तर तुम्ही नक्की याच्या पुढे काळजी घ्या या सगळ्या गोष्टींची. आणि अज्ञात नंबरने व्हिडिओ कॉल येत असेल, साधा फोन कॉल असेल तर डायरेक्टली रिपोर्ट ब्लॉक करा. त्या व्यक्तीला जर तुमच्याकडे नंबर सेव्ह नसेल तर अशा व्यक्तींचा व्हिडिओ कॉल उचलण्याची काही आवश्यकता नाही. त्याला गरज असेल तर तुम्हाला एक नॉर्मल कॉल करून विचारून घेईल की काय काय नाही.